नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आपण पाहत आहोत 2024ला जे कोणी एक्झामची तयारी करत आहे, जे कोणी पोलीस भरतीचं पेपर देणार आहे, त्यांच्यासाठी आपण खूप महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत। तर आपण पाहूया वन बाय वन क्वेश्चन। तर जास्त टाइमपास न करता डायरेक्ट आपण क्वेश्चनला हात घालूया। तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषापैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते? तर बघा, आपला जो महाराष्ट्र आहे, तर ह्या महाराष्ट्र आणि गुजरातची बाउंड्रीवर जी आहे हा भाग, तर या भागामध्ये कोणती भाषा बोलली जाते, अशा प्रकारे त्यांनी क्वेश्चन विचारलाय। आता ही नकाशा एवढा काही खास नाही येणार, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे असं गृहीत धरा, परंतु हा जो कोपरा आहे, वायव्य भाग आहे जो महाराष्ट्राचा, तर इथे कोणती भाषा बोलली जाते असा हा क्वेश्चन आहे। तर या ठिकाणी आपला जो भाग आहे तिथे डांगी भाषा बोलली जाते, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे। तर मालवणी भाषा कुठे जाते? हा कोकण भाग जो आहे, कोकण पट्टीमध्ये मालवणी भाषा बोलली जाते। जास्त करून हा दक्षिण कोकण आहे, तर दक्षिण कोकणमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जिल्हे येतात, त्याच्यामध्ये मालवणी भाषा बोलली जाते। नंतर ही कोकणी भाषा देखील तिकडेच बोलली जाते, कोकणातच, आणि वऱ्हाडी भाषा ही खानदेशमध्ये बोलली जाते। तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र जवळपास डॅश डॅश आहे। तर गोदावरी नदीचे पाणलोट क्षेत्र किती आहे? तर ते आहे 49%, म्हणजे 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे। आता पुढचा क्वेश्चन पहा, शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अद्ययावत एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स म्हणजेच AQLI नुसार PM2.5च्या संपर्कात आल्याने महाराष्ट्रातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान डॅश डॅश वर्षांनी कमी होत आहे। तर बघा, हे एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे, तर त्याच्यामध्ये PM2.5च्या संपर्कात आल्याने काय परिणाम झाला आहे किंवा आयुर्मानात काय परिणाम झाला आहे? तर त्याच्यामध्ये आपलं आयुर्मान जे आहे ते 4 वर्षानं कमी झालेलं आहे, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन पहा, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या परिषदेला डॅश डॅश हे नाव देण्यात आलेलं आहे। तर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जी परिषद स्थापन केलेली आहे तिला नाव दिलेलं आहे हवामान बदल आणीबाणी, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? तर सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या तो आहे जिल्हा नंदुरबार जिल्हा, 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी डॅश डॅशमधून होते? तर बघा, सर्वाधिक प्रतिनिधी जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिलं अधिवेशन झालं होतं, तर त्या पहिल्या अधिवेशनात कुठून सर्वाधिक प्रतिनिधी होते? तर पहिलं ऑप्शन काय दिलं आहे? लाहोर, दुसरा आहे मद्रास, तिसरा आहे दिल्ली आणि चौथा आहे बॉम्बे। तर बॉम्बे म्हणजे आत्ताचं मुंबई, इथून सर्वाधिक प्रतिनिधी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात गेले होते। तर पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश यांनी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली। तर प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत कोणी केली आणि ती कधी? तर 1867 मध्ये। म्हणजे ह्याच्यावर दुसरा पण क्वेश्चन तयार होऊ शकतो की प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर ती झाली 1867 मध्ये। आणि कुठे झाली? तर ती झाली मुंबईत। आता ही कोणी केली असा प्रश्न आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर। तर आत्माराम पांडुरंग हे लक्षात ठेवा। आणि असं जर लक्षात राहत नसेल तर प्रार्थना आपण कशी म्हणतो? तर आपल्या आत्म्यापासून आपण प्रार्थना म्हणत असतो, किंवा जे अंतर्गत आत्म्याची शांती असते त्याच्यासाठी आपण प्रार्थना म्हणत असतो, म्हणून आत्मा हे नाव लक्षात ठेवा, आत्माराम पांडुरंग तरखडकर। तर पुढचा क्वेश्चन पहा, या मराठा राज्यकर्त्याच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला? तर कोणते मराठी राज्यकर्ते आहेत ज्यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे शिवाजी महाराज। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पहा, सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? तर पहिला ऑप्शन बघा घारापुरी, दुसरा आहे बेडसे, तिसरा आहे बेरूळ आणि चौथा आहे कारले। तर सातवाहन राजवटीच्या काळात कारले लेण्या खोदण्यात आलेल्या आहेत, कारले। नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने ICMR ला कोविड-19 निगेटिव्ह व्यक्तीची प्रभावसीमा म्हणजेच थ्रेशोल्ड सिटी मूल्य कमी करण्याबाबत विचारणा केली, ते मूल्य किती होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 24। ते मूल्य किती होते? तर 24, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन पहा, 2023 मध्ये महाराष्ट्र राज्यात किती राष्ट्रीय उद्याने होती? तर 2023 मध्ये महाराष्ट्र राज्यात 6 राष्ट्रीय उद्यान होती। तर ती 6 राष्ट्रीय उद्यानं कोणती आहेत बघा? तर एक आहे चंद्रपूरचं ताडोबा राष्ट्रीय उद्यान, हे पहिलं आहे चंद्रपूरचं ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर ताडोबा,
किती आहेत आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने? 6. तर त्याच्यातलं एक आहे चंद्रपूरचं ताडोबा राष्ट्रीय उद्यान, दुसरं आहे नवेगाव बांध गोंदियाचं, गोंदियाला आहे दुसरं, गोंदिया कुठे आहे? गोंदिया नवेगाव बांध, नवेगाव बांध. तिसरं आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच, तेच म्हणजे नागपूरला आहे. पेंच म्हणजेच काय? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूर. तिसरं आहे नागपूरला पेंच, त्यालाच पेंच पण म्हणतात किंवा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच. चौथं बघा, चौथं कुठं आहे? चौथं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई किंवा मुंबई उपनगर, नुसतं मुंबई म्हणू नका, मुंबई उपनगर, त्यालाच बोरिवली पण म्हणतो आपण. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईला आहे, मुंबई उपनगर. आणि पाचवं बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावतीला आहे. हे कुठं आहे? अमरावती. आणि 6 नंबरचं चांदोली राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? हे तर 4 जिल्ह्यात आहे. 4 जिल्हे म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी असे 4 जिल्ह्यात मिळून हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. त्यांची नावं लक्षात ठेवा. हे नावं जे दिली आहेत त्याच्यावर पण क्वेश्चन विचारू शकतात. ह्याच्यावर असा पण प्रश्न येऊ शकतो की ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचा आन्सर असायला पाहिजे चंद्रपूर. म्हणजे त्या जिल्ह्यात कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे किंवा जिल्ह्याच्या आणि राष्ट्रीय उद्यानाच्या नावाच्या जोड्या येऊ शकतात किंवा राष्ट्रीय उद्यान विचारलं जाऊ शकतं आणि त्याचा जिल्हा कोणता आहे असं पण विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे 6 राष्ट्रीय उद्याने आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे ह्याचं नाव लक्षात ठेवा. तर बघा पुढचं काय? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो? तर नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस कुठे पडतो? तर त्याचं पहिलं बघा कोकण, दुसरं आहे नाशिक, तिसरं आहे पुणे आणि चौथा आहे औरंगाबाद. तर करेक्ट आन्सर आहे कोकण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जून 1857 मध्ये रंगो बापूजी यांनी डॅश डॅश येथे ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोठी सशस्त्र फौज गोळा केली होती. तर कुठे केली होती? रंगो बापूजी गुप्ते यांनी सशस्त्र फौज गोळा केली होती. तर ती कुठे आहे? पहिलं बघा ऑप्शन काय? औरंगाबाद, दुसरा आहे बागरवाडी, तिसरा आहे बेळगाव आणि चौथा आहे धारवाड. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बागरवाडी. 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्रे डॅश डॅशच्या विद्यार्थ्यांना प्रदान करणार आहे. तर ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्रे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रदान करणार आहे. म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 15 नंबरचा क्वेश्चन बघा, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने डॅश डॅश ही सुधारित योजना सुरू केली. तर ती योजना कोणती आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे मनोधैर्य योजना. म्हणजे 4 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा कशासाठी ही क्वेश्चन तर खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण पोलीस भरतीची तयारी करतोय आणि पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्यांसाठी हा क्वेश्चन महत्त्वाचा असणार आहे, कारण तो क्राईमशी रिलेटेड आहे म्हणून. 16 नंबरचा क्वेश्चन पहा, कोणत्या वर्षी रंगो बापूजी यांनी भोर जवळील बागरवाडी गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा केली होती? आता अगोदरचा क्वेश्चन काय होता? रंगो बापूजी यांनी कुठे केलं होतं? तर आता काय केलंय? तर कोणत्या साली केली होती ती फौज गोळा? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 1857 साली. म्हणजे 1857चा जो उठाव झाला होता त्या दरम्यानच यांनी ही अशा प्रकारची फौज गोळा केली होती. ते नाव लक्षात ठेवा, बागरवाडी 1857 आणि रंगो बापूजी गुप्ते. 17 नंबरचा क्वेश्चन पहा, कोणत्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 30 जून 2022ला त्यांनी शपथ घेतलेली आहे. ही डेट पण खूप महत्त्वपूर्ण आहे, ही पण तुम्ही लक्षात ठेवा, 30 जून 2022. पुढचा क्वेश्चन पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षरता दर काय आहे? तर ही लोकसंख्येवरचे जे काही क्वेश्चन आहेत ठराविक, जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या तुम्ही पाठ केलेल्या कधी उत्तम राहील. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपण प्रत्येक वेळेस तर घेतच आलेलो आहे आतापर्यंत, कारण पाठीमागचे तुम्ही व्हिडिओ पाहिले तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला लोकसंख्या चॅप्टर जो आहे त्याच्यावर 2-3 क्वेश्चन अशा प्रकारे आपण घेतलेले आहेत. तर पाठीमागचे व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे ते पण लक्षात येऊन जाईल. तर बघा त्याचं करेक्ट आन्सर आहे 75.87%. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. स्त्री साक्षरता दर 75.87%. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मुंबईतील खालीलपैकी कोणत्या मैदानाचे अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती मैदान असे नामांतरण झाले आहे? तर ऑगस्ट क्रांती असे नामांतर कोणत्या मैदानाचे झाले? तर ते आहे गोवालिया टँक मैदान. 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती राजवट
निजामशाही राजवट म्हणूनही ओळखली जाते. तर निजामशाही राजवट म्हणून कोणती राजवट ओळखली जाते, तर ती आहे अहमदनगरची सुलतानशाही. 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा किती लाभ पुरवण्यात येतो? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा 600 रुपयेचा हप्ता किंवा 600 रुपये दरमहा लाभ दिला जातो. पुढचा क्वेश्चन बघा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे? तर खाली जिल्हे दिले तर चंद्रपूर, सिंधुदुर्ग, बुलढाणा आणि वर्धा. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सिंधुदुर्ग. बघा इथे 4 ऑप्शन दिले आहेत, त्याच्यापैकी एक निवडायचं आपल्याला. सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता, तर तो आहे सिंधुदुर्ग. 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रात स्वाधार योजना 2022 अंतर्गत इयत्ता 10वी व 12वी पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत किती दिली जाते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 51,000. 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन. महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे स्थानिक नाव डॅश डॅश आहे? तर पश्चिम घाटाचे स्थानिक नाव काय आहे बघा. पहिला ऑप्शन काय, कार्डबम टेकड्या. दुसरा आहे निलगिरी टेकड्या. तिसरा आहे अनायमलाई टेकड्या आणि चौथा आहे सह्याद्री. तर यांनी कुठे विचारले, महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे नाव काय असं विचारले. म्हणजेच आपलं महाराष्ट्रात पश्चिम घाटाचं नाव आहे सह्याद्री पर्वत. तर हे कार्डमम टेकड्या, निलगिरी टेकड्या आणि अनायमलाई टेकड्या हे जे आपला इंडिया आहे, इंडियाच्या दक्षिणेकडे म्हणजे एकदम खाली इथे अशा प्रकारे ह्या टेकड्या आहेत. कार्डमम टेकड्या, निलगिरी टेकड्या आणि अनायमलाई टेकड्या. तर पुढचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील बघा आत्ता मागाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं वन्यजीव अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने असं नाव दिलं जाऊ शकतं आणि त्याचा जिल्हा विचारला जाऊ शकता किंवा मग जोडा विचारला जाऊ शकता. तर इथे काय, कोणते वन्यजीव अभयारण्य, इथं अभयारण्य विचारलंय आणि महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात असं विचारलंय. तर बघा पहिलं काय, बोर वन्यजीव अभयारण्य. दुसरं आहे चपराळा वन्यजीव अभयारण्य. तिसरं आहे भामरागड वन्यजीव अभयारण्य आणि चौथा आहे चिखलदरा वन्यजीव अभयारण्य. तर अमरावतीमध्ये असणारं एकमेव कोणतं आहे, तर ते आहे चिखलदरा वन्यजीव अभयारण्य. तर ह्याच्यामध्ये बोर वन्यजीव अभयारण्य हे कुठे आहे, तर हे वर्ध्याला आहे, वर्धा. नंतर चपराळा वन्यजीव अभयारण्य कुठे आहे, तर ते आहे गडचिरोली. आणि भामरागड वन्यजीव अभयारण्य ते कुठं आहे, तर ते आहे गडचिरोली जिल्ह्यातच आहे. गडचिरोली जिल्ह्यातच आहे. अशा प्रकारे इथे आपले 4 अभयारण्य क्लिअर झालेत आणि चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यात. तर पुढचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे अनंत लक्ष्मण कान्हेरे हे स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती नदी त्र्यंबकेश्वरात उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहते? तर येस, ह्याचं करेक्ट आन्सर गोदावरी आहे. कारण गोदावरी ही अशी नदी आहे जी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे उगम पावते आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन कुठे जाते, बंगालच्या उपसागरात. पुढचा क्वेश्चन बघा. कोणत्या वर्षी पर्यावरण विभाग आणि ACT यांनी राज्य हवामान बदल धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम केले, जो महाराष्ट्रात मंत्रिमंडळाने स्वीकारला होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबर 2017 साली हा मसुदा तयार करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतला? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1720 साली मराठा साम्राज्याने मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतला होता 1720 साली. तर अशा प्रकारे आपण इथे GSचे क्वेश्चन पाहिलेले आहेत, जे की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही पोलीस भरती करताय म्हणजेच फक्त पोलीस भरतीला GSचे क्वेश्चन असतात अशातला भाग नाही, परंतु आपण पोलीस भरती ओरिएंटेड क्वेश्चन घेतलेले आहेत, त्यामुळे आपण पोलीस भरती म्हणतोय. नाहीतर अशा प्रकारचे जे GSचे क्वेश्चन आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला याची PDF तिथे भेटून जाईल आणि डेलीचं करंट किंवा जे काही अपडेट असतील ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.